नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी नेहा वाडेकर, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मी आज भारतीय पक्ष पद्धतीमधील विविध प्रवाह या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, ही चर्चा प्रस्तावना, विषय विवेचन, त्यामध्ये भारतीय पक्ष पद्धतीमधील विविध प्रवाह आणि समारोप या मुद्द्यांच्या आधारे करणार आहे. खरं तर भारतीय पक्ष पद्धती हा फारच व्यापक विषय आहे आणि यातील प्रत्येक मुद्द्यावर सखोल विवेचनाची गरज आहे. परंतु भारतीय पक्ष पद्धती एकूणच समजून घेण्यासाठी आपण प्रथम संकलित दृष्टिकोनातून ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. भारतीय पक्ष पद्धती समजून घेण्याआधी आपण राजकीय पक्ष म्हणजे काय ते समजून घेऊ. मॅकआयव्हर यांच्या मते एखाद्या तत्वाला किंवा धोरणाला पाठिंबा देण्यासाठी संघटित झालेली आणि घटनात्मक मार्गाने ते धोरण शासनाचे निर्णायक धोरण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. म्हणजेच एखाद्या विचारसरणीत मतैक्य किंवा पाठिंबा असणारा व्यक्तींचा संघटित गट जो राजकीय प्रक्रियेत सहभागी होतो तो गट म्हणजे राजकीय पक्ष होय. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या देशातील पक्ष पद्धतीचा विचार करतो म्हणजे काय हो? एखाद्या देशात किती राजकीय पक्ष आहेत किंवा किती राजकीय पक्ष सत्तेमध्ये सहभागी असतात त्यावरून तेथील राजकीय पक्ष पद्धतीचे वर्गीकरण केले जाते. यावरून जगातील विविध व्यवस्थांचा अभ्यास केल्यास 3 प्रकारच्या पक्ष पद्धती आढळून येतात. एक पक्ष पद्धती, उदाहरणार्थ चीन आणि क्युबा. 2 द्विपक्ष पद्धती, इंग्लंड व अमेरिका. आणि 3 बहुपक्ष पद्धती, स्वित्झर्लंड आणि भारत. भारताची राजकीय पक्षांची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला लक्षात येते की भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली असताना स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला. 1885 मध्ये काँग्रेसची निर्मिती झाली. समाजातील सर्व गटांना प्रतिनिधित्व देणारी एक छत्री संघटना म्हणून, ज्याला इंग्रजीमध्ये अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हटले गेले, त्या काँग्रेसची निर्मिती झाली. यामध्ये दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मवाळ, तसेच लाल बाल पाल अर्थात लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासारखे जहालवादी नेते देखील होते. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय पक्ष निवडणुका लढविणे आणि सरकार स्थापन करणे या कार्यामधून राजकीय पक्ष म्हणून कार्यरत झाले आणि येथूनच आपण भारतीय पक्ष पद्धतीच्या अभ्यासास सुरुवात करतो. राजकीय पक्ष पद्धतीचा अभ्यास करताना या अभ्यासाचा महत्त्वाचा आधार म्हणजे निवडणुकांचा अभ्यास. कारण निवडणुकांमधील राजकीय पक्षांचा सहभाग, त्यांची कामगिरी आणि त्यांचा सत्तेतील वाटा हे समजून घेतल्याशिवाय या व्यवस्थेतील पक्ष पद्धतीचे विश्लेषण करता येत नाही. मित्रांनो, आता आपल्याला कळले असेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक राजकीय पक्ष होते. उदाहरणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऑल इंडिया मुस्लिम लीग, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि हिंदू महासभा. आज आपण भारताचा विचार केला तर आपल्याला अनेक राष्ट्रीय पक्ष तसेच अनेक प्रादेशिक पक्ष दिसून येतात आणि भारताच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय पक्षांबरोबरच प्रादेशिक पक्षांचे देखील महत्त्व वाढले आहे असे दिसून येते. आज आपल्याला राष्ट्रीय पक्ष दिसतात, प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस. मित्रांनो, आता आपण प्रमुख विषय विवेचनाकडे वळू. भारतीय पक्ष पद्धतीचा विचार केल्यास त्यामध्ये आपल्याला प्रमुख 4 प्रवाह आढळून येतात. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते आहे त्याप्रमाणे ते प्रवाह म्हणजे 1. काँग्रेस या एका पक्षाचे वर्चस्व असणारी पक्ष पद्धती. 2. बहुपक्ष पद्धती. 3. आघाडी आणि भारतातील पक्ष पद्धती. आणि 4. भारतीय जनता पक्ष या एका पक्षाचे वर्चस्व असणारी एक पक्ष पद्धती.
आपण प्रत्येक टप्प्याचे विश्लेषण थोडक्यात पाहू. पहिला टप्पा म्हणजे काँग्रेस या एका पक्षाचे वर्चस्व असणारी पक्षपद्धती. या टप्प्याचा विचार केल्यास त्यामध्ये आपल्याला पुन्हा वर्गीकरण करता येते. 1. काँग्रेसचे वर्चस्व 1952 ते 1977. दुसरा टप्पा काँग्रेसचा ऱ्हास 1977 ते 1980 आणि 1989 पासून आजपर्यंत. आणि तिसरा टप्पा काँग्रेसचे बदलते स्वरूप 1980 ते 1989. मित्रांनो, भारतीय पक्षपद्धतीमधील काँग्रेस या एका पक्षाचे वर्चस्व असणाऱ्या प्रवाहामधील पहिला टप्पा म्हणजे काँग्रेसचे वर्चस्व 1952 ते 1977. 1952 ते 1977 या कालखंडामध्ये आपल्याला काँग्रेस या एका पक्षाचे वर्चस्व दिसून येते. त्यामध्ये पहिली लोकसभा निवडणूक 1952, दुसरी 1957 आणि तिसरी 1962 या निवडणुकांमध्ये अनुक्रमे 364, 371 आणि 361 जागा मिळवत काँग्रेसचे संपूर्ण वर्चस्व दिसून येते. रजनी कोठारी यांनी या पक्षपद्धतीला वन पार्टी डॉमिनन्स म्हणजेच एका पक्षाचे वर्चस्व असे म्हटले आहे. पुढे नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर 1967 ची निवडणूक इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली लढली गेली. या निवडणुकीत काँग्रेस 283 जागा मिळवून बहुमत मिळवू शकला, परंतु काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी यामुळे काँग्रेसला 100 पेक्षा अधिक जागांचे नुकसान सोसावे लागले. याच काळात म्हणजे 1969 मध्ये आपल्याला काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर आणि कामराज यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओ अशी फूट पडलेली दिसते. 1971 ची 5वी लोकसभा निवडणूक इंदिरा गांधींनी गरिबी हटाव या घोषणेवर लढली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस ओ, संयुक्त सोशलिस्ट पक्ष आणि भारतीय जनसंघ यांनी ग्रँड अलायन्स स्थापन केली, परंतु ते निवडणुकीमध्ये कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला 362 जागा मिळून मोठे बहुमत प्राप्त झाले. तसेच 1971च्या पाकिस्तान युद्धामधील विजयानंतर इंदिरा गांधींची प्रसिद्धी अजूनच वाढली असं आपल्याला दिसतं. परंतु 1971च्या निवडणुकीतील विजयानंतर इंदिरा गांधी बेरोजगारी, दारिद्र्य, महागाई आणि टंचाई इत्यादी प्रश्न यशस्वीपणे न सोडवू शकल्यामुळे प्रसिद्धी कमी होऊ लागली आणि परिणामी 1977 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. परंतु एकूणच 1952 ते 1977 हा कालखंड काँग्रेसच्या एका पक्षाचे वर्चस्व दाखवून देतो. काँग्रेसच्या वर्चस्वाचे स्वरूप समजून घेताना आपल्याला असे लक्षात येते की लोकशाही पद्धती असूनही येथे एका पक्षाचे वर्चस्व निर्माण होणे हे भारताच्या पक्षपद्धतीचे विलक्षण लक्षण मानले गेले. दुसरा टप्पा म्हणजे काँग्रेसचा ऱ्हास 1977 ते 1980. 1977 हे वर्ष काँग्रेससाठी एक वादळी वर्ष होतं, परंतु त्याची पार्श्वभूमी थोडीच आपण समजून घेऊ. उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध राज नरेन या केसमध्ये अलाहाबाद कोर्टाने निवडणुकीमध्ये म्हणजे 1971च्या निवडणुकीमध्ये भ्रष्ट मार्गांचा अवलंब करण्याबाबत इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून 6 वर्षांकरता सार्वजनिक पदावर राहण्यास मनाई केली आणि याचा परिणाम म्हणून त्यानंतर 25 जून 1975 रोजी भारताचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. 1975च्या आणीबाणीच्या घोषणेने इंदिरा गांधींनी लोकशाही संरचनांची तोडमोड करून आपल्या हातामध्ये सर्व अधिकार एकवटले. त्याला जोड होती ती त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांची. परंतु याचा परिणामस्वरूप
काँग्रेसला आजपर्यंत प्राप्त झालेले जनमत आणि काँग्रेसचे संघटन यावर झाला आणि तो परिणाम 1977च्या निवडणुकीत दिसून आला. 1977च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 543 पैकी 154 जागा मिळाल्या आणि जनता पक्ष जो काँग्रेस विरोधी पक्षांचा मिळून बनला होता त्यांना 298 तर एकूणच जनता पक्ष आघाडीला 345 जागा मिळाल्या आणि मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. परंतु जनता पक्षामधील फुटीमुळे ही अवस्था फार काळ टिकली नाही आणि येथेच आपल्याला तिसरा टप्पा दिसतो, तो म्हणजे काँग्रेसचे बदलते स्वरूप 1980 ते 1989. 1980च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 353 जागा मिळवत बहुमताने निवडून आले. त्यानंतर ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेतृत्वपद त्याचे चिरंजीव राजीव गांधी यांच्याकडे आले. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे 1984च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला उत्तुंग बहुमत मिळाले. काँग्रेसला 543 जागांपैकी 415 जागांवर विजय मिळवला. राजीव गांधी यांचे शांत आणि विचारपूर्वक करण्याचे नेतृत्व पद्धती यामुळे त्यांच्या शासनाने भारतीय प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि भारताची अर्थव्यवस्थेमध्ये उदारता आणण्यासाठी अनेक पावले उचलली. तसेच काही महत्त्वाचे राजकीय निर्णय देखील याच काळात घेण्यात आले. 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाच्या हक्कासाठीची मर्यादा 21 वरून 18 वर करण्यात आली आणि भारतीय तरुण पिढीला ही राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची मोठी संधी त्यांनी निर्माण करून दिली. परंतु याच कालखंडामध्ये काँग्रेस पक्ष अनेक घोटाळे आणि घडामोडींमुळे अडचणीत आलेला दिसून येतो, ज्यामध्ये मुख्यत्वे भोपाळ दुर्घटना, बोफोर्स घोटाळा, पंजाबमधील वाढता दहशतवाद, LTTE आणि श्रीलंकेमधील नागरी युद्ध आणि शहाबानो खटला यांचा समावेश होतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काँग्रेसला 1989च्या निवडणुकीत हार पत्करावी लागली आणि याबरोबरच काँग्रेस पक्षाने त्याची राजकीय प्रसिद्धी आणि एकपक्षीय वर्चस्व गमावले. स्क्रीनवर दिसणाऱ्या रेषाआलेखामध्ये आपल्याला 1952 पासून ते 2019 पर्यंतच्या काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा दिसत आहे. तांबड्या रंगामधील बिंदू आपणास काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केलेली वर्षे दाखवत आहे. यावरून आपणास असे लक्षात येते की 1984 नंतर काँग्रेसने केवळ 1991 मध्ये स्वतः आणि 2004 व 2009 मध्ये UPAच्या माध्यमातून सरकार स्थापन केले. परंतु जागांची आकडेवारी पाहता 1984 नंतर काँग्रेसची वाटचाल ऱ्हासाच्या दिशेने होत आहे असे दिसते. 1984 पर्यंतच्या निवडणुकांची चर्चा आपण अगोदरच्या भागात केली. त्यानंतरच्या निवडणुकांचे विवेचन पुढील भागांमध्ये येईलच. खरे तर ज्या पद्धतीने काँग्रेसचे वर्चस्व जसे राष्ट्रीय पातळीवर कमी होत गेले तसेच राज्य पातळीवरही संकुचित होत गेले. परंतु मी अगोदर म्हटल्याप्रमाणे भारतीय पक्षपद्धती फारच व्यापक विषय आहे, त्यामुळे त्याचे पुन्हा कधी वेगळे विवेचन करू. भारतीय पक्षपद्धतीमधील पुढील प्रवाह म्हणजे बहुपक्ष पद्धती. बहुपक्ष पद्धती समजून घेताना आपण भारतामधील राष्ट्रीय पक्ष तसेच प्रादेशिक पक्ष समजून घेतले पाहिजे आणि हे समजून घेतानाच आपल्याला आघाडीचे राजकारणही समजणे आवश्यक आहे. म्हणजेच आघाडीचे राजकारण याचा अर्थ आपल्याला असं दिसतं की अनेक राष्ट्रीय पक्ष तसेच प्रादेशिक पक्ष सत्ता संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या तडजोडी करून एकत्र येत असतात आणि त्यांच्या गटांमध्ये स्पर्धा दिसून येते. पण भारतातील आघाडीचे राजकारण समजून घेताना काही संकल्पना समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्या म्हणजे एक म्हणजे नॅशनल फ्रंट.
1989 ते 1990 या काळामधील जनता दलाच्या नेतृत्वाखाली ही आघाडी आपल्याला दिसून येते. जनता दल, तेलुगू देसम पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळगम, आसाम गण परिषद, भारतीय काँग्रेस, समाजवादी हे सहभागी पक्ष होते. डावी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांनी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर दुसरी संकल्पना म्हणजे युनायटेड फ्रंट. 1996 ते 1998 या काळामध्ये जनता दल, समाजवादी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळगम, तेलुगू देसम, आसाम गण परिषद, ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस तिवारी, डावी आघाडी त्यांचे मिळून 4 पक्ष, तमिळ मनिला काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष यांची आघाडी ही मिळून म्हणजे युनायटेड फ्रंट आघाडी. त्यानंतर नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील मध्यम उजव्या आणि उजव्या विचारसरणीच्या पक्षांची आघाडी म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. 1998 ते 2004 तसेच 2014 व 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यांनी सरकार स्थापन केले. पुढील संकल्पना म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मध्यम डाव्या विचारसरणीच्या पक्षांची आघाडी म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. 2004 ते 2009 तसेच 2009 ते 2014 या कालावधीमध्ये युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतरची संकल्पना म्हणजे फेडरल फ्रंट. हा प्रयत्न भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त असणाऱ्या प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होता. मार्च 2018 मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना 2019च्या निवडणुकीसाठी एक फेडरल फ्रंट स्थापन करण्यासाठी हाक दिली. राव यांची योजना नॉन काँग्रेस आणि नॉन बीजेपी आघाडी निर्माण करणे हा होता, तर ममता बॅनर्जी यांनी त्याला थेट उत्तर देणे मात्र टाळले होते. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस यामध्ये सामील होण्याबाबत स्पष्ट संकेत देत नसल्यामुळे काँग्रेस यामध्ये सामील होणार की नाही हे मात्र अस्पष्ट होते. भारतीय पक्ष पद्धतीमधील पुढील प्रवाह म्हणजे आघाडीचे राजकारण आणि भारतातील पक्षपद्धती. 1977 मध्ये जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी तत्सम प्रयोग झाला होता आणि ज्यावेळेला मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. याची चर्चा आपण अगोदरच्या विवेचनात केलीच. त्यानंतर 1989 मध्ये नॅशनल फ्रंटच्या स्वरूपात आघाडीचे सरकार आले, ज्यामध्ये जनता दलाचे व्ही.पी. सिंग यांनी नॅशनल फ्रंटच्या स्वरूपात सर्व असंतुष्ट राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये तेलुगू देसम पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळगम आणि आसाम गण परिषद यासारखे प्रादेशिक पक्ष होते. भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी बाहेरून पाठिंबा दिला. व्ही.पी. सिंग यांच्या कार्यकाळामध्येच आपल्याला मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात आली असे दिसते. परंतु पुढे रामरथ यात्रेला केलेल्या विरोधाच्या कारणावरून आणि इतर बीजेपीने पाठिंबा काढून घेतला आणि व्ही.पी. सिंग यांचे सरकार संसदेचा विश्वासदर्शक ठराव हरले आणि 1990 मध्ये ते सरकार पडले. त्यानंतर चंद्रशेखर जनता दलातून 64 खासदार बरोबर घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी समाजवादी जनता पार्टी 1990 मध्ये स्थापन केली. 1990 मध्ये काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर चंद्रशेखर 9वे पंतप्रधान झाले. परंतु 1991 मध्ये भारतातील आर्थिक संकट आणि राजीव गांधींची हत्या यामुळे त्यांचे सरकारही अडचणीत आले. त्यानंतर 1991च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 244 जागा मिळवल्या आणि पुन्हा सत्तेत आले. या सरकारचे नेतृत्व पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी केले. 1991चे नवीन आर्थिक धोरण लुक ईस्ट पॉलिसी, भारताच्या पोखरण 2 या अणुचाचणीसाठी पार्श्वभूमी तयार करणे असे अनेक यशस्वी धोरणात्मक निर्णय या कार्यकाळात घेतले गेले.
या सरकारने संपूर्ण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला. त्यानंतर 1996च्या निवडणुकीमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि या निवडणुकीचा निकाल म्हणजे हंग पार्लमेंट असा होता. म्हणजेच टांगती संसद, म्हणजेच कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. 1996 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेले जनमत काँग्रेसच्या विरोधात होते आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला राजकीय अवकाश मिळाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 161 जागा तर काँग्रेसला 140 जागा होत्या आणि राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी पहिल्या मोठ्या राजकीय पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी दिला. भाजप आणि त्यांचे आघाडी पक्ष समता पार्टी, शिवसेना, हरियाणा विकास पार्टी यांच्या मिळून एकूण 187 जागा झाल्या. परंतु भाजपाने प्रयत्न करूनही त्यांना 200 पेक्षा अधिक सदस्यांचा पाठिंबा मिळणार नाही हे लक्षात आल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांनी 13व्या दिवशी राजीनामा दिला. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस यांनीही सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे HD देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड फ्रंटने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. परंतु अंतर्गत कुरबुरीमुळे हे सरकार 11 महिनेच चालले. पुन्हा देशातील मुदतपूर्व निवडणुका टाळण्यासाठी आणखी एक तडजोड केली गेली आणि एप्रिल 1997 मध्ये RIK गुजराल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड फ्रंटचे दुसरे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आले. हे सरकार देखील 11 महिने चालले. त्यानंतर 1998 मध्ये 12व्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या. यामध्ये देखील 10व्या व 11व्या निवडणुकीप्रमाणेच स्थिर सरकार येऊ शकले नाही. 1998च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 141 जागा मिळाल्या, परंतु भारतीय जनता पक्षाला 182 जागा मिळाल्या आणि भाजप त्यांच्या आघाडी पक्षांसमवेत 286 जागांवर पाठिंबा मिळवू शकले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. परंतु AIADMKने त्यांच्या 18 जागांसहित पाठिंबा काढून घेतल्याने सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. परंतु एका मताने त्यांचा पराभव होऊन सरकार पडले. त्यानंतर काँग्रेस सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असूनही सरकार स्थापन करण्याइतके बहुमत निर्माण करू शकला नाही. त्यामुळे पुन्हा लोकांना सर्वसाधारण निवडणुकांना सामोरे जावे लागले. नंतर 1999च्या 13व्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसला 114 जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्षाला 182 आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सला 270 जागा मिळाल्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, जे पुढच्या निवडणुकांपर्यंत म्हणजेच 5 वर्ष स्थिर राहिले. पोखरण 2, आण्विक चाचणी, कारगिल युद्ध हे काही विशेष यश या कालखंडामध्ये दिसते. तसेच दुसऱ्या बाजूला 2001च्या संसदेवरील हल्ला, 2002चे गुजरातमधील गोधरा हिंसाचार या घटनांमुळे सरकारला पुढील निवडणुकीत अडचणी निर्माण झाल्या. 2004च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्पर्धा ही नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स या आघाड्यांमध्येच होती असे दिसते. या निवडणुकीत काँग्रेसला 145 जागा तर UPAला एकूण 218 जागा मिळाल्या आणि इतर पाठिंबा देणाऱ्या पक्षांमुळे काँग्रेसने 335 जागांची संख्या गाठली आणि सरकार स्थापन केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदासाठी संधी निर्माण करून दिली. त्यानंतर 2009च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेतृत्वाखाली युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सने सत्ता कायम ठेवली. या निवडणुकीत काँग्रेस 206 तर UPA 261 जागा मिळवत सत्तेवर आले. पुन्हा डॉ. मनमोहन सिंग यांनीच पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली.
मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने काही महत्त्वाचे निर्णय व कार्य केले. यामध्ये नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, शेतकरी कर्जमाफी योजना, गरिबांच्यासाठी योजना आणि धर्मनिरपेक्षतेचा विजय याचा उल्लेख करावा लागेल. 2004 ते 2014 या शासनकाळातील पहिल्या टप्प्यात काँग्रेसने आपला जम बसवला असला तरी नंतरच्या टप्प्यात काँग्रेसमधील रिमोट कंट्रोलची भूमिका आणि आपल्या सहयोगींशी जुळवून घेण्यात येणारे अपयश याचा परिणाम काँग्रेसला 2014च्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. काँग्रेसमधील हायकमांड संरचना हे अजूनपर्यंत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकारण हाताळत होती, ती आता स्थानिक पातळीवरील राजकारण नियंत्रित करण्यात व त्यावर प्रभाव पाडण्यात कार्यरत झाली होती. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे खंबीर नेतृत्वाचा अभाव. या सर्वच कारणांमुळे काँग्रेसचे वर्चस्व हळूहळू संपुष्टात येताना दिसते. यावरूनच मित्रहो, 1989 पासून खऱ्या अर्थाने आघाडीच्या राजकारणाला सुरुवात झालेली दिसते आणि त्यातूनच भारतीय पक्षपद्धतीचे बहुपक्षीय स्वरूप अधोरेखित होते. भारतीय पक्षपद्धतीमधील पुढील आणि सध्याकालीन प्रवाह म्हणजे भारतीय जनता पक्ष या एका पक्षाचे वर्चस्व असणारी एक पक्षपद्धती. भारतीय राजकारणामध्ये वर्चस्वाची पार्श्वभूमी असणारा काँग्रेस पक्ष सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहे असे दिसते. त्यामध्ये विशेषत्वाने खंबीर नेतृत्वाचा अभाव, संघटनात्मक कमकुवतपणा तसेच काँग्रेसच्या मूळ समाजवादी कल्याणकारी विचारधारेपासून होत असलेला दुरावा यांचा समावेश होतो. भारतीय जनता पक्षाने या सर्वच गोष्टींचा फायदा घेऊन 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये एकपक्षीय अंमल स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. 2014ची निवडणूक ही पक्षांमधील स्पर्धा असण्याऐवजी आघाड्यांमधील स्पर्धा होती. परंतु निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवत एकपक्षीय वर्चस्व स्थापन केलेले दिसते. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 282 जागा तर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सला 336 जागा, इंडियन नॅशनल काँग्रेसला 44 तर युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सला 60 जागा मिळाल्या. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपने पहिल्यापेक्षा अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले, परंतु त्याचबरोबर आघाडी पक्षांना बरोबर ठेवत त्यांनाही भूमिकेचे अवकाश मोकळे ठेवले. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 303 जागा तर एनडीएला 353, काँग्रेसला 52 तर यूपीएला 91 जागांवरती विजय मिळवता आला. अशा प्रकारे 2014 पासून भारतीय जनता पक्षाने खंबीर नेतृत्व, लोकांना अपील करणारा अजेंडा या आधारावर भारतीय पक्षपद्धतीमध्ये पुन्हा एका पक्षाचे वर्चस्व असणारा प्रवाह रूढ केला असे दिसते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या चर्चेवरून आपल्याला भारतीय पक्षपद्धतीमधील विविध प्रवाह समजून आले असतील. आज आपण भारतीय पक्षपद्धतीमधील विविध प्रवाहांचा संकलित अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रत्येक प्रवाहाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे आणि ते करण्याचा प्रयत्न आपण निश्चितच कराल. या चर्चेचा समारोप आपल्याला असा करता येईल की भारतामध्ये अनेक पक्षाचे वर्चस्व असूनही आपल्याला भारतीय पक्षपद्धतीचे प्रत्येक टप्प्यावर स्वरूप हे वेगवेगळे दिसून येते आणि म्हणूनच भारतीय पक्षपद्धती ही एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षपद्धती आहे असे आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.